अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तन नित्यवती ब्राह्मण म्हणून आहे स्वामी नामजन दाने आपण चालून तरी गाजली गाली कामना लोक दर्शन अक्कलकोट नगराचा ब्राह्मण क्षेत्रीय वैशाख शूद्र आणि अनमक पार्श्वन भाग दर्शन दान यात्रेची गतिवाली सात आनमय साधू संत प्रमाणच्या पाकीर्तन देते देवाला मेहमान जे देवताली परब्रह्म ते नगरी वैकुंठ प्रत्यक्ष वाचू लागले असो ईशानगर शंकरराव आनंदमजाचे समाधान वाढले ज्योती स्वामी त्या सुनवाई मुख्य स्वामी सकाळी ती जास्त होते ते व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी तरी आपणाला लागून तरी काही देणे पाहिजे पुन्हा आनंदीचे मन म्हणे मी इतके करीन तो 200 रुपये दाल घेते म्हणते पाहिजे इतके कार्य जरी करायची दरी 10 रुपयांची देईन सत्यवचने बाई युस्मित झाली आणि ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करे संकल्प आपण सोडा शंकरराव त्याचे करते बाई आणायचे ते म्हणे मी प्रार्थना या स्वामी प्रति कार्य आपले कार्य बाई समज बोले हे गोष्ट तोरकुले परिपूर्व कर्म याला ब्रह्मसंबंध पिढी तरी आता कृपा करून मुक्त करावी आधीपासून यायचं एकतावर त्यांचं मध्ये शांतभूमीत आले तो एका नवजन काळे निजले छाटी टाकून सेवेकरी शंकररावच्या मंदिराला कोणी जगल तुमच्या मनात निजमान सिद्धराज शंकरराव त्या खाना दिला पाहिजे आणि शेकनूर दळी एकपणे चढे मकाई दिवस समीराज आज्ञाबीन बारीक वाढवून निमत दामिरे त्यात गेला ते घ्यावं औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या समीराज वेदे वादीपुळे आपण प्रकृती आरंभला रावगेले सोनाग्रा काही मास लोटतात याला ब्रह्मसंबंधी सोडले मगपुंड आनंदी दर्शनाले अक्कलकोट घेऊन स्वामी आनंदित झाले म्हणती वादी गेल्यानंतर रुपये देईन 10 यायचा केला निदा त्याचे काय करावे महाराज आल्यापैकी गावायला म्हणती तेथे जुनेचे निश्चिती मटमी बांधायचे एकांसाने राहणार नाही कोणी असे विनंती स्वामीच्याने कारभारी करतात सर्वांमध्ये ते तिचे मठ बांधीला जुनेचे कीर्ती शंकररावांच्या आश्रमाला लिहिते श्री स्वामीचे स्वामी नारप्रभुता समाज सदा प्रसन्न पाहिजे बघता न मुद्दा गोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ.